शासनानं आतापर्यंत SRP बसवण्यासाठी सामान्य नागरिकांना 5 वेळा मुदतवाढ दिली होती. शेवटची मुदतवाढ जी होती ती 30 जूनपर्यंत होती. आता शासनानं त्यानंतर 1 जुलैनंतर शासनानं असा आदेश केलेला आहे की यानंतर जे काही वाहनं SRP बसवलेली नसतील किंवा त्यांनी SRP साठी अपॉइंटमेंट घेतलेली नसेल अशा वाहनावर आपल्या भरारी पथकातर्फे कारवाई करा. तसेच जी वाहनधारक आपल्या कार्यालयात त्यांचे वाहन विकायचे असेल किंवा त्यांचं लोन उतरायचं असेल अशा कुठे सेकंड ट्रान्झॅक्शन ते येत असतील पण त्यांनी SRP बसवली नसेल किंवा अपॉइंटमेंट घेतली नसेल अशा वाहनांचं कोणतेही काम केलं जाणार नाही. 1 एप्रिल 2019 पूर्वी साधारणतः सोलापूरमध्ये 9,32,000 वाहन आहेत आणि त्यापैकी जवळपास कालपर्यंत 2,70,000 वाहनांनी SRP बसवून घेतलेले आहे. त्या व्यतिरिक्त काही वाहनांनी अपॉइंटमेंट सुद्धा घेतलेले आहे. तरी माननीय परिवहन आयुक्त कार्यालयाने आदेश आम्हाला दिलेले आहे, त्यामुळे आमचे अधिकारी जे असतील रिफॉर्म ऑफिसर त्याची कारवाई करतील. SRP साठी त्याला 1,000 रुपये दंड आहे. त्यासाठी साधारणतः असं होतं की आपण पाहतो की समजा एखादी गाडी चोरीला गेली किंवा वाहनाचा अपघात नाही सापडला तर त्याच्या जर समजा दादा मामा किंवा ज्या याच्यात भाषेत पाहिजे याच्यात जर आकडे जर नसतील तर वाहनं ट्रेस होत नाही. वाहनाचा मालक जर ट्रेस करायचा असेल किंवा जो अपघाताच्या संख्येत जर कळवायचा असेल शोधायचा असेल मूळ मालक शोधायचा त्या गोष्टी आपल्याला सापडत नाही. त्यामुळे शासनाचं असं म्हणणं आहे की नंबर प्लेट अशी असली पाहिजे की विजिबल सगळ्यांना इझिली ओळखता आली पाहिजे आणि त्या मालकापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे, त्याला वेळेत मदत करता आली पाहिजे. हा शासनाच्या पाठीमागचा उद्देश आहे. या माध्यमातून मी महानगरांना हे आवाहन करत होतं की आतापर्यंत शासनाने आपल्याला 5 वेळा मुदतवाढ दिली, आपण सुद्धा ते SRP बसवून घ्यावी जेणेकरून आपल्याला अशा काही अडचणी आल्या तर त्यावेळेस शासन किंवा रस्त्यावरील नागरिक असतील आपल्याला सहज मदत करू शकतील, त्यावेळेस कोणतीही अडचण येणार नाही. धन्यवाद.